हे गाईज, गुड मॉर्निंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच, मी मम्मीकडे गेले होते आणि त्याचं रिझन असं की माझ्या बहिणीच्या मुलीला आणायचं होतं म्हणून मी गेले होते. पण एक दिवस मध्ये राहिले मी आणि दुसऱ्या दिवशी आले. पण झालं असं की काही कारणांमुळे मला ते तिकडचं जे काही दुसऱ्या दिवसाची जी मजा किंवा आम्ही पिल्लूला घेऊन आलो घरी ते सगळं शूट करायचं राहूनच गेलं. काल मी आत्ता आले पनवेलला तिला घेऊन आणि आता तुम्ही बघितलंच असेल ती तयार होत होती. आम्ही आत्ता बाहेर चाललो आहे नाश्ता करायला. ती आली आहे म्हणून. नाश्ता तर आम्ही नेहमी बाहेर नाही करत, आम्ही घरीच करतो. पण आज ती आली आहे म्हणून आम्ही नाश्ता आज बाहेर करणार आहोत. आता आम्ही सगळे बाहेर चाललो आहे नाश्ता करायला. मला नाही माहिती कसं लागणार, वापरायला येणार, लावायला नाही येणार. तिची ऍक्टिंग. आणि पिल्लूने काय स्वप्नीलची पा घेतल्यावर स्वप्नील लाजतोय. कुठे गेली पिल्लू? काय करतेस? चलो चलो, अगं ये ना. हा, वॉशरूम जा. मग जा बा, इथे जा. इकडे भीती लागते. कशाला भीती लागते? ती भीती लागायची कॉम्पिटिशन. काय भीती लागायची कॉम्पिटिशन? भीती वाटण्याची, लागण्याची नाही. पिल्लू गुजरातला राहते त्याच्यामुळे ना तिला मराठी असं व्यवस्थित नाही जमत. पण ती जे बोलते ते खूप क्यूट बोलते आणि खूप छान बोलते. थांब 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 थांब. आणि मला पाहिजे. हा थांब, देते 1 मिनिट. ती खूप छान बोलते मराठी, म्हणजे मला तरी खूप आवडतं. पण तिला इतकंसं जमत नाही. हिंदी आणि गुजराती पण येतं तिला बोलतं. खूप छान बोलते गुजराती पण. मराठीत बोल ना त्यांच्याशी. अरे नको लावू, हातात घे, मग आवाज व्यवस्थित येईल. हा, म्हणजे मला मराठी येतेच. मग बोल ना. येतं तुला मराठी? हो, थोडी थोडीच येते. पण हा येते थोडी. कसं वाटलं इथं? तुला कसं वाटलं इकडे पनवेलला येऊन, काकासोबत राहून कसं वाटलं? चांगलं, तुझ्यासोबत पण राहून चांगलं लागलं. तू येणार परत इकडे? हो, कधी येशील? जेव्हा सुट्टी पडणार. सुट्टी पडणार तेव्हा येणार. हा, मी माहितीये गिटार वाजवू शकते. वाजून दाखव. वाजव. ठीक आहे, दाखवते. हे बघा माझं गिटार. आवडतं तुला गिटार वाजवायला? हो. येतं का पण? नाही, हा, तसं येतं तसं वाज. काकाने शिकवलं नाही तुला? नाही, का नाही शिकवलं? माहिती नाही. अच्छा, हा, वाजव, थोडंफार तरी वाजव. बस. पिल्लूला गिटार काही व्यवस्थित चालवता येत नाही. आय होप की ती नेक्स्ट टाइम येईल तेव्हा काका तिला गिटार वाजवायला शिकवेल. सॉरी. चल, एक गाणं होऊन जाऊ दे ना स्वप्नील. एक एक एक. अरे लाजायचं नाही. बघा, मी हे फोडून टाकते. नाही, काय नाही जमत. किती छान वाजवतोय. गप्प बस. नाही गप्प. जमत. हे बघा, माझ्याकडे लाईट बनी आहे. चलो चलो चलो, रखो, अभी जाना है. चला, हे भेटलं आता बंद करून मी चालले वॉशरूमला. राणी, तर आम्ही आता निघतोय नाश्ता करायला जायला. आणि बऱ्याच दिवसापासून माझी स्कूटी मी मम्मीकडून आणली होती जी इकडे चालवायला मला. तर ती स्कूटी बंद होती आणि बंद नव्हती म्हणजे बराच दिवस मी चालू नव्हती केली. तर ती स्कूटी आज स्वप्नीलने चालू केली आहे. म्हणजे एक दिवस आम्ही चालू केलेली त्याला, मग ते ऑन नाही झालं.
आज परत त्याला ऑन केली तर ती चालू झाली. आणि आता आमचं गावाला खूपच काम आहे, म्हणजे आमचं सारखं येणं जाणं होईल गावी, म्हणून त्या दिवशी जी बाईक नेली होती ती तिथेच ठेवली आहे. सो आता मग आम्हाला बरंच जावं लागेल इकडे तिकडे, त्यामुळे पुन्हा स्कूटी चालू केली आहे. आणि ही बघा स्कूटी आहे माझी पेप. पण त्या एवढीशा स्कूटीवरती आम्ही तिघेजण आता जाणार आहोत, हो की नाही? ओय चलो चलो चलो, आज कुछ तूफानी करते हैं. काय झालं? हां काढते. तिकडून निघाला. हां हां चलो. ते चल नंतर घेऊ पिल्लू. ही गंदा. आणि आता आम्ही आलोय इथे पळसपे फाट्यावरच डोसा प्लाझा सेंटरला. ए फॅनच्या इथे बसू ना, ते तिकडेच तिकडे. ए पिल्लू इधर आ. ए तू काय खाशील पिल्लू? मी आपलं डोसा खाते ना? ए चुप बस. मला नाही पाहिजे. मग तुला कशाला आणलं इथे? मला कोणी मला विचारलंच नाही. कोणी विचारलं नाही म्हणजे काय खाशील? बोल ना बाबा. मी काय सांगू आता? अरे जल्दी बोलो, कल पनवेल जाना है. कल पनवेल जाणार आहे. अरे ही बोलते काहीच नाही खाणार नाही. का? अरे ते टाकलं नाही यार. अरे दादा म्हटलं नाही. चायनीज मिळेल का विचारू? चायनीज आहे ना? चायनीज काय? फिर क्या चाहिए तुझे? डोसा डोसा है, उत्तप्पा है और इडली है. और क्या चाहिए तुझे? पाव भाजी भी है. तर ठीक आहे पाव. पाव भाजी. आणि एक मँगो शेक. मँगो शेक काय काय? तू काय खाशील? मला विचारा कोणीतरी, कोण विचारतच नाही. काय तूच ऑर्डर करायला जाणार आहे, तुला काय विचारायचं? तुला पावभाजी पाहिजे? बोल तू. उत्तप्पा पाहिजे? मी काय खाऊ? तू दोन्ही पण खा, पावभाजी पण खा आणि उत्तप्पा मी पण खा. चायनीज खाईन. तू चायनीज खायचं? कशाला चायनीज खातोय? तू पण खातो. ते चायनीज जेवणासाठी मग आपण हं? काय 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 बोल. हा? अरे फॅन ते पिझ्झा पण आहे. हा पे पिझ्झा नाही खाणार. बघ बघ. मग तू घे चायनीज. स्वप्नील चायनीज घे. काय बोलले? ऑर्डर नाही आली अजून. आमच्या दोघांचं काय नाही, हिला भूक लागली आहे ना त्याच्यामुळे. पण तिला आणलं स्पेशल इथं त्यासाठीच. ए पिल्लू, पण तिने ए पिल्लू, चूज तुला करून कशाला आणलं? वो क्या मोबाइल देखती रहती है दिन भर, ये क्या है ऐसे? चूज करून करून तिने काय केलं, साऊथ इंडियन म्हणजे कॅफेमध्ये पावभाजी. आणि मी पण. तू पण केलंस. हा दुसरं काहीच नाही. म्हणजे मी उत्तप्पा नाही छान खात. लागतो. उत्तप्पा वगैरे उत्तप्पा खातो छान पण लागतो. इट्स डिपेंड्स ऑन मूड. सगळं तुझं मूडवरतीच असतं. येस आहे ते. अजून आम्हाला इथे बहुतेक अर्धा तास झाला आहे तरी अजून काय आमची ऑर्डर आलेली नाही. एकदा असं चेक करायला आमची लागेल. order नाही आली आज. माझी गॅस वगैरे. हमारा जो मराठी है वो इंग्लिश के जैसा है. कर्ता क्रिया कर्म. कर्म करता कर्म क्रियापद. असंच काय तर. चा नाश्ता झाल्यानंतर आम्ही गेलो स्मार्ट बाजारला आणि तिथे थोडीशी शॉपिंग पण केली. तर असा होता आमचा आजचा दिवस.
आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.